तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर मसाला तंदुरी। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर मसाला तंदुरी। चला तर मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृती। इकडे मी कांदे घेतलेत 2 मोठे मोठे कापून, याला भाजून घेणार आहे। टोमॅटो सुद्धा 2 घेतलेत, याला सुद्धा भाजून घेणार आहे। इथे मी काजू घेतलेत, याला सुद्धा भाजून घेणार आहे। ही पनीर नंतर आपल्याला लागणार वाटायला। हे पनीर आहे ज्याला आपण थोडं फ्राय करून घेणार आहे आणि ही पनीरला आपण वाटून घेणार आहे। इथे मी घेतलं अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि पालक वाटून घेणार आहे। हे पण दही घेतली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे काजू भाजून घेणार आहे। काजू असे झालेत आणि आता मी काढते। काजू झाल्यावर कांदे भाजून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून कांदे भाजते। तर कांदे झालेत भाजून आणि आता याला मी एका प्लेटमध्ये काढते। तुम्ही बघत आहे पनीर खूप छानशी तळून घेत आहे। जास्त लाल पण आहे आणि जास्त सफेद पण आहे, थोडी एकदम बदामी सफेद करून घेतलेले आहे। आता हेच मी आहे ना ह्याला टाकणार आहे तंदुरी मसाला पनीर। सगळ्यात आधी पुदिना, कोथिंबीर, पालक, अद्रक, लसूण, दही आणि पनीर, कच्ची पनीर टाकून ही ग्रीन वाली पेस्ट वाटून घेतली। आता आपण रेड वाली पेस्ट वाटूया। त्याच्यात टाकले कांदे भाजलेले, टोमॅटो भाजलेले आणि काजू। तर आपण ही पण पेस्ट बनवून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी फोडणीला टाकले कढईत थोडंसं तेल। इथे बॉक्स आकारात घेतलेली कांदा आणि कॅप्सिकम मी फोडणीला टाकली आहे। याला शिजवून नाही घ्यायचं, फक्त सॉटे करून घ्यायचं। याच्यात टाकूया आपण प्युरी, जी कांदा टोमॅटो काजूची वाटली होती। या प्युरीला तेल सुटल्यावर आपण याच्यात टाकूया ग्रीन वाली प्युरी। याच्यात दही आहे म्हणून गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा किंवा लो फ्लेमवर ठेवा आणि फिरवा। आता याच्यात टाकणार आहे मीठ वरतून, कोथिंबीर आणि तळलेली पनीर। सगळं टाकून फिरवून घ्या। बघू शकता तुम्ही ही पनीर कशी सुंदर दिसते। आता आपण याला तंदुरी फ्लेवर देण्यासाठी मी स्टिक घेतले। तिकडे स्टिकमध्ये पनीर मी घेतली आहे लावून। अशा स्टिक्सला आधी पनीर लावून घ्या। आता आपण याला देऊया तंदुरी फ्लेवर। इथे मी गॅसवर ठेवलंय थोडंसं तंदुरी फ्लेवर द्यायला। हलकं भाजून झालं की याला लावा बटर थोडंसं आणि सर्व करा। तर किती सुंदर दिसतं, याचं टेक्स्चर पण, कलर पण खूप छान आला आणि टेस्टला तर अप्रतिम आहे हे। तर तुम्हाला ही पनीर मसाला तंदुरीची रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डिश कशी वाटली। जर तुमच्याकडे मोठे स्टिक नसतील तर तुम्ही छोटे स्टिक सुद्धा यूज करू शकता आणि जर तुमच्याकडे स्टिक नसतील तर तुम्ही जाळीवर सुद्धा ठेवू शकता। आणि जर तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही पनीर एका प्लेटमध्ये काढून तो मसाला लावू शकता। थँक यू।